माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्या सोबत काम करणारं आणखी एक उत्तुंग भाजपचं नेतृत्व ते म्हणजे माननीय बावनकुळे साहेब आहे। या जिल्ह्यामध्ये आज त्यांचं प्रथम आगमन झालेलं आहे पालकमंत्री म्हणून। अतिशय चांगला विकास त्यांनी विदर्भाचा नागपूर जिल्ह्याला केलेला आहे। अमरावतीसाठी विकासाची मोठी पर्वणी ही बावनकुळे साहेबांच्या रूपाने मिळालेली आहे। आज सकाळपासून बावनकुळे साहेब आले आणि त्यांनी अर्ध अमरावती पालथा घालून ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना, लोकांना, नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। मी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आमच्या अमरावतीच्या पत्रकार बंधूंशी त्यांनी संवाद साधावा। मागे बोलू नका कोणी, बाहेर काढता ना, बाहेर शांतपणे साहेबांची व्यवस्था सुरू करू। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मला अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे। मी आज प्रथम प्रवास पालकमंत्री पदाचा करतो आहे। महिन्याचे किमान 3 ते 4 दिवस मी अमरावती जिल्ह्याच्या प्रवासात असणार आहे। अमरावती जिल्ह्याची एकंदरीत भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, संस्कार, सांस्कृतिक, धार्मिक परंपरा, मेळघाट सारखा आदिवासी भाग आणि अमरावती सारखं शहर, या संपूर्ण शहराला, ग्रामीण जिल्ह्याला महाराष्ट्राच्या आणि केंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या सर्वच योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता माझी जबाबदारी प्रामुख्याने आहे। अमरावती जिल्हा शहराने जे महायुतीला प्रचंड मतदान केलं आहे, एक मोठं यश, ऐतिहासिक यश आम्हाला मिळालं आहे। आम्हाला याची जाणीव आहे। हे यश जे आहे हे यश अपेक्षाचं आहे। यशामागे अपेक्षा आहे, जनतेची आशा आहे आणि आमच्या सर्व आमदारांना आणि मला याची जाणीव आहे की जेव्हा भरभरून मतं मिळतात तेव्हा जनताही आपल्याकडे बघत असतं की तुम्ही काय करताय। जे काही मॅन्डेट आम्हाला मिळालं आहे त्या मॅन्डेट मधनं देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी सरकार आणि गतिमान सरकार म्हणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। राज्याचा महसूल मंत्री म्हणूनही माझ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या मी पार पाडणारच आहे। नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदाऱ्या आहेत, पक्षाच्या अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आणि मग हे करत असताना अमरावतीलाही मोठा न्याय द्यायचा आहे। अमरावतीमध्ये विभागीय कार्यालय आहे, विभागाचा कंट्रोल अमरावतीवरनं आहे। भूमिका ही आम्हाला या ठिकाणी करायची आहे। अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, डीपीसीच्या माध्यमातून डीपीसीचा साईज वाढवायचा आहे। जो साईज आहे त्या साईज मध्ये पूर्ण विकास होऊ शकणार नाही। यावर्षी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि अर्थमंत्र्यांना विनंती करणार आहे, अजित पवार साहेबांना, की थोडा डीपीसीचा अमाऊंट आणि साईज वाढवला पाहिजे। जसं नागपूरमध्ये हा साईज 1200 कोटी रुपये आहे, तर अमरावतीमध्ये एका दिवशी होणार नाही। प्रत्येक वर्षी जर थोडा थोडा साईज वाढला तर आपल्याला जो काही जास्त पैसे मिळतील त्यातनं आपल्याला आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्याच्या अपेक्षा पूर्ण करता येतील, याकरताही आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे। शेवटी आम्ही महायुती जे नेते या ठिकाणी बसले आहेत, या सर्व नेते म्हणून आमची एकच भावना आहे की महाराष्ट्राचं सरकार आणि देशाचं सरकार, केंद्राचं सरकार, एकडे मोदीजी, दुसरीकडे देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथ शिंदे, आम्ही सर्व मिळून या महाराष्ट्राच्या जनतेला जो आम्ही निवडणुकीमध्ये मॅनिफेस्टो दिला, जाहीरनामा दिला होता, वचननामा दिला होता, जो संकल्पनामा दिला होता, त्या संकल्पनाम्यावर आधारित संपूर्ण कामं
जे जे आमच्या आमदारांनी आश्वासन दिले मतदारसंघात फिरताना ते संपूर्ण आश्वासनाची पूर्ती ही पालकमंत्री म्हणून माझ्यावर जास्त जबाबदारी आहे, ती माझी जास्त जबाबदारी आहे. खरं तर मी 5 वर्ष नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलाय. ते थोडा पालकमंत्री म्हणून काम करण्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. मागच्या सरकारमध्ये मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलाय, मंत्री म्हणून काम करण्याचाही पाठीशी अनुभव आहे. या अनुभवातून मला नक्की विश्वास आहे की अमरावतीकरांचे प्रश्न आजही मी जेव्हा सकाळी अंबा मातेचं दर्शन करून जेव्हा मी रवी राणाकडे यांच्याकडे गेलो 300-400 निवेदन त्याच ठिकाणी आले. आणि आताही रस्त्यात येता येता मी महानुभाव पंथाच्या राजापूरच्या आश्रमात गेलो, त्यानंतर गौशाळेचाही त्या ठिकाणी लाडू तुला आम्ही त्या ठिकाणी गुळ आणि त्या ठिकाणी गुळ तुला करून ते गुळ आम्ही गौशाळेमध्ये वाटप केला. खरं तर आज सकाळपासून मी अनेक व्यस्त कार्यक्रमात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या घरी गेलो, त्या ठिकाणी अनेक कार्यक्रमात मी गेलो. मला एवढंच म्हणायचं आहे की अमरावतीकरांच्या अशा अपेक्षा खूप आहे. अमरावती शहराच्या विकासाचा एक मोठा बॅकलॉगही आहे. अमरावतीला नागपूर शहराच्या बरोबरीत आम्ही आणू शकणार नाही, ते प्रामाणिकपणे कबूलही केलं पाहिजे. पण प्रति नागपूर म्हणून अमरावती हे सुद्धा सर्व बाजूने चांगलं झालं पाहिजे. एका 5 वर्षात मी हे करू शकणार नाही, पण अमरावतीमध्ये काही बदल नक्की झाले पाहिजे, विकासात्मक बदल झाले पाहिजे, काही चांगले डेव्हलपमेंट शहरात दिसतील याचा विचार केला पाहिजे. जे काही सरकारकडे वेगवेगळ्या योजनांचा पैसा पेंडिंग आहे, जे अमरावती जिल्ह्याचा हिस्सा जो सरकारकडे प्रलंबित आहे त्या खात्यामध्ये प्रलंबित आहे. एकूण 53 खाते सरकारमध्ये आहे. 53 खात्यामध्ये जो पैसा अमरावती सरकारचा प्रलंबित आहे तो पैसा आणण्याकरता आणून देण्याकरता जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. मी ब्रिज आहे. आमदार आणि सरकारमध्ये जनता आणि सरकारमधला ब्रिज हा पालकमंत्री असतो, हा पूल असतो, सरकारला जनतेशी जोडणारा ब्रिज असतो. आणि पालकमंत्री म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाच्या जीवाचं रक्षण करणे, प्रत्येक कुटुंबाच्या जीवाचं रक्षण करणे, त्या कुटुंबाच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही जबाबदारी पालकमंत्री माझी आहे. सुरक्षा देणे, सिक्युरिटी देणे, त्या ठिकाणी मालमत्तेचं रक्षण करणे, जीवाचं रक्षण करणे ही जबाबदारी माझी आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे जे जे काही करता येईल, जे जे माझ्या क्षमतेमध्ये असेल, जो जो मला अधिकार प्राप्त आहे त्या अधिकाराचा निश्चित मी चांगला वापर करेल आणि सर्वच पक्षाला सोबत घेऊन अमरावतीचा विकास करण्याचा प्रयत्न करेल. शेवटी विकासामध्ये सर्वच पक्षांना सोबत घ्यायचं असतं. महायुती तर आमची आहेत, पण विरोधकालाही आम्ही आवाहन करणार आहे की अमरावतीच्या विकासामध्ये विरोधकांनी त्यांचे चांगले विधायक काम आम्हाला सांगावे. जे जे आज पदावरी नसतील, माजी झाले असतील, त्यांचेही कामं असतील, त्यांनी शेवटी जे कोणी कामं सांगणार आहे ते लोकांसाठी सांगणार आहे, जनतेसाठी सांगणार आहे. त्यामुळे काही लोक माजी झाले आहेत, त्यांचे काही विषय असतील, आमच्या आमदारचं काम करणारच आहे. काही लोकांजवळ अशा इतके वर्ष आपण काम करतो, त्यांच्याकडे काही कल्पना असतील, त्यांच्याकडे काही सूचना असतील, तर विधायक सूचना, विकासाच्या सूचना, आंदोलन एज्युकेशन करण्यापेक्षा जर सरकार ऐकून घ्यायला तयार आहे, पालकमंत्री मी ऐकून घ्यायला तयार आहे, कुठल्याही घटनेला समोर जायला तयार आहे, अशा वेळी मात्र विरोधकांनी कुठल्याही पद्धतीने आंदोलन करून काही होणार नाही. तर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचंही मी ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये राहील आणि त्यांचं म्हणणं ऐकून पुढे जाण्याचाही मी प्रयत्न करेल. आमचे महायुतीचे 3ही पक्ष, राष्ट्रवादीच्या सुरेखाताई आहेत, आमचे शिवसेनेचे आमचे अध्यक्ष आहेत, भाजपाचे अध्यक्ष आहेत, आम्ही 3ही पक्ष, आमची 13 पक्षाची महायुती, आम्ही सोबत आहोत. पुढच्या काळात आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेलाही समोर जायचं आहे. आमच्या आता 2025 मध्ये कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं वर्ष आहे. आता नेत्याच्या निवडणुकीचं वर्ष संपलाय 2024, आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं वर्ष आहे. आणि 2025 मध्ये आम्हाला संपूर्ण महानगरपालिका, संपूर्ण जिल्हा परिषदा, नगरपालिका सर्व स्वाभिमान पक्ष आमच्या सोबत आहे, रवी राणाजी आहे, आम्ही सर्व बसून महायुती म्हणून पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला सुद्धा आम्ही समोर जाऊ. आम्हाला 100% स्थानिक स्वराज्य संस्थेत जिंकायचं आहे. कारण केंद्रात आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे. डबल इंजिन सरकार जे योजना पाठवणार आहे ते महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच समाजातून जाणार आहे. शेवटी तिसरा जो महत्वाचा स्तंभ आहे ती महानगरपालिका आहे, तिसरा स्तंभ जिल्हा परिषद आहे. आणि त्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना इम्प्लिमेंट करणारी एजन्सी ही कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषद असल्यामुळं या एजन्सी आम्ही सुद्धा, आमचे कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने लढतील आणि आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मिळून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा चांगला विजय आम्हाला मिळेल
जर विकासाच्या कामाला आम्ही योग्य पद्धतीने केलं आणि आमच्या आमदारांनी बरोबर त्या ठिकाणी योजनाबद्ध पद्धतीने विकासात्मक कामं केले तर आम्ही 100% आम्ही अमरावतीच्या विकासाला समोर जाऊ. मला विश्वास आहे आई महालक्ष्मी जगदंबा अंबाबाई आमच्या प्रयत्नाला यश देईल आणि आम्हाला आशीर्वाद देईल आणि त्या अंबाबाईच्या आशीर्वादातून आम्ही या ठिकाणी या अमरावती जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करू. आता अमरावतीचं बोला काही, आता अमरावतीचं काही बोलू. आज अमरावतीचं काही बोलता येईल का साहेब? अमरावतीमध्ये खूप प्रकल्प रखडलेले आहेत. चिखलदराचा जो प्रकल्प आहे सिडकोचा, ज्यावेळेस फडणवीस साहेब स्वतः सीएम होते त्यावेळेस त्यांनी तो प्रकल्प सुरुवात केली होती. त्यावेळेस त्यांनी 1500 कोटी रुपये देण्याचं पण म्हटलं होतं. पण आज 20 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, त्या सिडको प्रकल्पामध्ये काही नीट पण नाही हल्ली. मी लक्ष घालतो. मी आता सांगितलं की मी आज कलेक्टरकडे 2 तास कमिशनर मी आज संपूर्ण आढावा घेणार आहे. कुठले प्रकल्प थांबले आहे, कुठले प्रकल्प राहिले, चिखलदऱ्याचे सुद्धा मी आज आढावा घेईन. आपल्या क्षमता होती म्हणून आपल्याला अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. आपल्या क्षमता आहे म्हणून आपल्याला अमरावती जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. परंतु येत्या या काही वर्षात आपण या जिल्ह्याचे पालक म्हणून शासनाकडून किती हजार कोटी आणणार याचा काही आपल्याकडे ब्ल्यूप्रिंट आहे का? मी अजून अमरावती जिल्हा शहराच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करली नाही आहे. पण मी आज विभागीय आयुक्त आणि कलेक्टरकडे बसून व्यवस्थित जी मागणी आहे जनतेची त्या मागणीवर पूर्ण काम करणार आहे. असं करोड रुपये, 1000 कोटी, 2000 कोटीचे आकडे जाहीर करण्यापेक्षा मी आधीच सांगितलं माझ्या बोलण्यामध्ये जनतेच्या मनात काय आहे, जनतेला कुठला विकास पाहिजे आहे, रोजगारासाठी काय करता येईल, शेतकरी शेतमजुराकरता काय करता येईल, केंद्र सरकार राज्य सरकारच्या सुरू योजना पूर्ण इम्प्लिमेंट कशा करता येतील आणि अमरावती जिल्ह्याकरता विशेष जे महत्वाचे कामं आहेत, जसं आता चिखलदऱ्यात तुम्ही बोलले सिडकोचं, असे जे प्रलंबित कामं आहेत. अर्थसंकल्प उद्या येईल. मला असं वाटतं की महाराष्ट्राकरता देशाकरता उत्कृष्ट अर्थसंकल्प आमचं केंद्राचं सरकार देईल, मोदी देतील, आमच्या निर्मला सीतारामन देतील. शेवटी आपण अर्थसंकल्पापूर्वी तर अर्थसंकल्पात काय येणार आहे माहिती नसतं. पण आपण आशा करू की महाराष्ट्र हा अर्थसंकल्पात चांगल्या पद्धतीने समोर गेला दिसेल. तुम्ही गेले अजून बीडवर अमरावती चांगला प्रश्न मांडलाय, तुमचे धन्यवाद. काल चांगला प्रश्न मांडलाय त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. काल सरकारने नवीन वाढू धोरण जाहीर केलं आहे आणि ते पब्लिक डोमेनवर आहे. माझी विनंती आपल्या सर्वांना आहे, 7 दिवस 5 तारखेपर्यंत आम्ही वेळ ठेवला आहे. त्यावर सूचना आम्ही डेपोचे टेंडर कॅन्सल, डेपो हा पॅटर्न रद्द केला आहे आणि आता इतकं चांगलं वाढू धोरण आणतो आहे की 100% क्रश सँड म्हणजे दगड वाहून तयार केलेली रेती, दगडावरून तयार केलेली सँड, गिट्टीवरनं तयार केलेली सँड 100% बांधकामावर वापरू शकतो. याचा टेक्निकली आम्ही त्यात टाकलेला आहे. पीडब्ल्यूडीचे 100% बांधकाम आता रिव्हर सँडची गरज नाही आहे, क्रश सँडवर होऊ शकतात. आज जे धोरण आम्ही मांडलेलं आहे त्या धोरणावर तुम्ही सर्वांनी, मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला विनंती करतो, काल आमचं वाढू धोरण आलं आहे. या वाढू धोरणावर काय आक्षेप घ्यायचे असतील ते आक्षेप घ्यावे किंवा सूचना मांडाव्या. आम्ही केलेलं धोरण पुढच्या 7 दिवसांनी कंटिन्यू करतो आहे आणि या राज्याला नवीन वाढू धोरण मिळणार आहे. आणि असं वाढू धोरण ज्यामध्ये चोऱ्या होणार नाहीत, ज्यामध्ये जनतेला तात्काळ रेती मिळेल, गावातली रेती गावातल्या घरकुलाला मिळेल, गावातली रेती गावातल्या ग्रामपंचायतच्या बांधकामाला मिळेल, असं एक स्पष्ट धोरण आम्ही आणलेलं आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या धोरणावर जास्तीत जास्त सूचना आम्हाला द्याव्या. पुढच्या दौऱ्यात मी मेळघाटामध्ये आणि चिखलदऱ्याला मुक्कामी आहे. पुढच्या दौऱ्यात जो 8 दिवसांचा दौरा आहे त्यावेळेस मी चिखलदऱ्याला मुक्काम करणार आहे, मेळघाटमध्ये जाणार आहे आणि तिथूनही त्या ठिकाणी
तुम्ही जो प्रश्न मांडला त्याला न्याय मिळणार आहे. मी याच्यावर आज पूर्ण आढावा घेणार आहे. तुम्हाला दिसेल की यामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक झालाय 15 दिवसामध्ये, पण आता तुम्ही जे म्हणताय तसं मी निश्चित काम करायसाठी आलो आहे. तुमच्या प्रश्नावर मी काम करेन. नागपूर आणि अमरावती बीट युनिव्हर्सिटी योजना लागू केली होती, भाजपकडून घोषणा झाली होती, ती मात्र अमरावतीत लागू झाली नाही. प्रशासन त्याला कुठली योजना? बीट युनिव्हर्सिटी. मी आज विभागीय आयुक्ताकडे घेतो. सर, तुमचा विभाग पूर्ण राज्याला महसूल मिळवून देणार आहे. अमरावती जिल्ह्यात किती कोटी रुपयांचा बॅकलॉग आहे याची काही माहिती आज आपण प्रशासनाकडून घेणार? हो, घेणार आहे. हा घेणार आहेत. आणि तुम्हाला माझं विभागीय आयुक्ताचं 6 वाजता संपलं, तुमच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे. सबको लेंगे विकास के लिए, आपको भी लेंगे. पत्रकार देखो, सबसे ज्यादा आपको साथ में लेने वाला हूँ, क्योंकि आपके पास जो फीडबैक है वो हमारे किसी के पास नहीं है. आपको जनता की समस्या ज्यादा मालूम है, आप जनता की बात रोज रखते हैं, इसलिए आपसे ज्यादा लेने वाला हूँ. साहेब, आत्ताच आपण म्हटलं आपण वाढीव निधी आणि जिल्हा नियोजनासाठी, पण यंदा बघा मागच्या वर्षी 474 कोटी रुपये होते, पण यंदा शासनाने 417 कोटी रुपयाचा प्रस्ताव दिलेला आहे. मग हे तर मी आवर्जून आपल्याला सांगेल, मी काही नाही काही वाढ देवेंद्रजींना मागणार आहे. एकाच वेळी बाकी जिल्ह्याला काय होईल ते होईल. अमरावती करता मी वाढ मागणार आहे. 10% चांगली वाढ करणार आहे. चांगली वाढ मागणार आहे. नाही, मला असं वाटतं की डीपीसी संपल्यावर मी तुमच्याशी प्रेसशी बोलील, विभागीय आयुक्त संपल्यावर प्रेसची बोलील, तुम्हाला पुन्हा प्रेस ब्रीफिंग करेल. तुम्ही ऐका, तुम्हाला विदाऊट कॅमेरे बसता येईल तर बसू शकता, काही अडचण नाही. कारण कॅमेऱ्यावर लाईव्ह करणं काही योग्य नाही डीपीसी. तुम्ही जर येत असाल तर मी तुम्हाला खुर्च्याची व्यवस्था करतो. मी माझा कुणावर रोख नाही आहे. ज्यांना आंदोलन करण्याची सवय आहे वारंवार, त्यांना माझं म्हणणं आहे की पहिले एकदा सरकारी चर्चा करावी, सरकारशी बोलून घ्यावं. सरकारने ऐकलं नाही तर मग आंदोलन करावे. पण आम्ही ऐकण्याच्या मूडमध्ये आहोत, आम्ही बोलण्याच्या मूडमध्ये आहोत. विरोधकांना सुद्धा त्याच्या सूचना आम्ही घ्यायला तयार आहोत. तर आंदोलन कशा करता? आंदोलन नंतर करा, जर सरकारने ऐकलं नाही तर. कोण तो? बच्चू कडू आंदोलन करण्याची त्याला सवय आहे, पण त्यांचं आंदोलन जर त्यांनी माझ्यापर्यंत आणलं, सरकार म्हणून मी न्याय देण्याचा प्रयत्न करील. एकच अधिकारी एका शहरात किती वर्ष राहू शकतो किंवा त्या पदावर राहू शकतो, त्याच्यामुळे या योजनेला काही तुम्ही हे प्रेस झाल्यावर माझ्याकडे कागदावर नाव लिहून द्या, त्याला न्याय देतो मी. अमरावती जिल्हा हा शेतकरी आत्महत्या जिल्हा आहे. हाँ, कितने साल रहे? 4.5 तो भाई 4.5 साल होगा. अमरावती हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, पण बघा शेतकऱ्यांचे प्रश्न खूप वाढलेले आहेत. भूमी अभिलेख मध्ये 6 महिने शेतकऱ्यांची मोजणी होत नाही. पांधन रस्ते जे पायलट प्रोजेक्ट होते, जेव्हा प्रवीण भाऊ इथे पालकमंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी फडणवीस साहेबांनी यांना ते पायलट प्रोजेक्ट म्हणून सांगितलं होतं, ते पांधन रस्ते रखडलेले आहेत. आता पालकमंत्री पांधन रस्ते योजनेमध्ये आणि मुख्यमंत्री योजनेमध्ये आम्ही आता चांगलं काम करतो आहे. आता सर्व पांधन रस्ते त्याला क्रमांक देतो आहे, शिव पांधनला क्रमांक देतो आहे. आणि हे क्रमांक टाकल्यावर जसं आपण VR ODR ला पैसा येतो, त्याप्रमाणे पालकमंत्री पांधन योजनेला पैसा मिळणार. आज पांधन रस्त्याला नंबर नाही आहे, शिव पांधनला नंबर नाही आहे. आता मी 3 महिन्याच्या आत नंबरिंग करतोय राज्याचं, आणि नंबरिंग करून पुढच्या काळामध्ये त्यांना या नंबरिंग झाला तर आपला नंबरिंग महसूल खात्याचं काम आहे. म्हणजे महसूल चांगला प्रश्न आहे, योग्य प्रश्न आहे, हा विचारला पाहिजे.
महसूल खात्याने ठरवलं आहे की पांदन आणि शिवपांदनचं संपूर्ण नंबरिंग द्यायचं आणि त्यांचा आराखडा तयार करून त्याला योग्य पैसा देऊन एक वेळा अतिक्रमणी काळाचे रस्ते बनवायचे. नुसते अतिक्रमण काळ होणार नाही, रस्त्यासहित अतिक्रमण काढून काम करायचं. स्थानिक महिलांना शोषण केलं जात आहे, आपण काय आढावा घेणार? आता हे या बैठकीत नाही होणार, पण पुढच्या बैठकीमध्ये मी एक दिवस मुक्कामी येणार आहे. त्यावेळेस मी जे काही आज प्रश्न निर्माण झाले त्यावर बैठक घेणार आहे. पण आज जे या शहराला विविध जे योजना आहेत त्यांचा आराखडा आज घेईल. बाकी प्रश्न पुढच्या बैठकीत. मी आता एसपीशी बोललो, कलेक्टरशी बोललो, डिव्हिजनल कमिशनरशी बोललो. तातडीनं त्यांना काय तिथे कम्युनिकेट करून आमचं काम चालू आहे त्यावर आम्ही लक्ष घातलंय. थोडा तिथे आपसात महायुतीमध्ये आमचे आमदार सुरेश धस आणि माननीय धनंजय मुंडे यामध्ये काहीतरी विसंवाद झाला आहे. तो विसंवाद दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. सुरेश धसे यांच्या काही बाबी ज्या सरपंचाच्या हत्येमध्ये न्याय मिळाला पाहिजे याकरता आहे. धनंजय मुंडे साहेबांचा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझा दोष असेल तर माई केव्हाही तयार आहे. शेवटी आपल्याला थोडे याच्यातले जे काही दोघांमधला विषय आहे तो मी निश्चितपणे या दोघांमध्ये बसून यामधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. सोनेरी मुकुट मुकुट जातो पितळेचा आहे नाही, ते केला असं पण ते पितळेचा आहे. शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, परंतु त्यांना जाणून बुजून त्याच्यामध्ये ढकलल्या जाते. कोणी काय म्हटलंय की धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आणि धनंजय मुंडे हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाही, त्यांना जाणून बुजून गुन्हेगारी पार्श्वभूमीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करतात. धनंजय मुंडेंनी स्वतः मान्य केलं की माझा 1% जरी दोष असेल आणि 0.01% जरी दोष असेल तर मी त्याला जी आमचा पक्ष सांगेल ते करेल. मंत्रिपदाबद्दल ते विचार करतील, पण त्यांनी सांगितलं की माझा दोष दाखवा. माझ्यावर तुम्ही आरोप प्रत्यारोप करताय, माझे राजीनामे मागतायत, मला टार्गेट करतायत, त्यांनी असं म्हटलंय. मग ते भावनात्मक पद्धतीने म्हणताय, मनातून म्हणताय की बाबा माझा दोष दाखवा, मी तर समोर जायला तयार आहे. पण या केसमध्ये जोपर्यंत चार्जशीट होत नाही, जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही, तपासामध्ये ज्या 3-3, 4-4 यंत्रणा त्यामध्ये काम करतात आहे, त्या यंत्रणामध्ये काही भेटलं तर आपण हा निर्णय म्हणजे हा निर्णय होईल. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की बाबा त्याच्यामध्ये धनंजय मुंडेचा दोषच आहे का हे तर परिसिद्ध करावं लागेल. प्रतिक्रियेमध्ये हे ऍडमिट केलेलं आहे की वाल्मिक कराड हा माझा परिचित आहे, माझ्याशी संपर्कात आहे, असे शेकडो आहे. आणखी याच्यापेक्षा काय कबुली पाहिजे शासनाला? तुम्ही माझे परिचित आहे आणि तुम्ही जर उद्या एखादा गुन्हा तुम्ही माझे परिचित आहे. कोणी परिचित असणं हा काही गुन्हा नसतो. त्यांच्यासोबत राहणारा परमनंट कार्यकर्ता जरी असेल आणि कार्यकर्त्यांनी एखादी घटना केली असेल, माझ्यासोबत 4 कार्यकर्ते आहेत, त्यांनी जर एखादी घटना केली तर माझा दोष कसा राहील? मग मी त्या कार्यकर्त्यावर ऍक्शन घेतली पाहिजे, त्या कार्यकर्त्याला सजा दिली पाहिजे, गोष्ट माझी आहे. पण कुणासोबत कोणी राहणे, आता तुमचे माझे संबंध आहे, याचे माझे संबंध आहे. अमरावती शहरात विविध चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सूचना लावण्याचा प्रस्ताव आहे. पोलीस आयुक्तांच्या वतीने पाठपुरावा केला जात आहे, मात्र अद्यापर्यंतही तो पाठपुरावा मी त्याच्यामध्ये जास्त लक्ष टाकणार आहे. सीसीटीव्ही सर्व्हिलन्स मध्ये हा माझा आवडीचा विषय आहे, मी ते करणार आहे. कारण त्या सीसीटीव्ही सर्व्हिलन्सची मुंबई अमरावती शहराच्या जीवाचं आणि सुरक्षेचं रक्षण आहे. त्यामुळं नागपुरात आम्ही खूप प्रयत्न केला, नागपुरात आम्ही सीसीटीव्ही सर्व्हिलन्स केलं. अमरावतीची प्रायोरिटी राहणार आहे. बरेच गावं असेल त्यांना जागा उपलब्ध झालेली नाही प्रकल्पाची.
मी ते करतो ना. मी सांगितलं तुमच्या मनात काही प्रश्न असेल, माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, तुमच्या इतक्या जीवनातल्या प्रवासामध्ये तुम्हाला काही 10 प्रश्न असतील तेही मला द्या, मी त्याही प्रश्नावर काम करतो. पीएम किसान को गतिमान करने के लिए अभी एग्री स्टैक आया हुआ है. टेक्सटाइल पार्क अच्छा, टेक्सटाइल पार्क, उसकी एक बैठक लेता हूँ. महानगरपालिकेची निवडणूक महायुती करणार का भाजप स्वयंबळावर लढणार? महाराष्ट्रात आम्ही असा निर्णय केला आहे, अजितदादा, एकनाथजी, मी सर्व बसलो, देवेंद्रजी, ज्या ज्या ठिकाणी स्थानिक आमचे सर्व पक्ष बसून जो निर्णय करतील, समजा अमरावतीमध्ये त्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमान, भाजपा बसून यांनी निर्णय घेतला, हा स्थानिक निर्णय आहे. स्थानिक निर्णयावर आम्ही काम करू. पण राज्य म्हणून जर विचार केला तर महायुतीमध्ये लढायच्या सूचना आहे. राज्य म्हणून विचार केला तर महायुतीमध्येच लढलं पाहिजे अशा स्पष्ट सूचना आहे. आणि जर त्या ठिकाणी जे काही कॉम्बिनेशन करायचं आहे, जे स्थानिक कॉम्बिनेशन असेल त्याच्यावरही आम्ही काम करू. 2014 ते 2019 त्याच्यातला 2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर भाजपचं सरकार राज्यामध्ये आहे, तरीही अमरावती विभागामध्ये अनुशेष आहे, बॅकलॉग आहे, असं सूर तुमच्या बोलण्यात अमरावतीवर आणि अमरावती विभागात कुठेतरी अन्याय झाला असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला आता याच्यामध्ये पूर्ण अन्याय पण जाता येणार नाही, पण काही गोष्टीचा बॅकलॉग आहे का तर आहे. कारण 53 विभाग आहे राज्य शासनाचे, त्यातले 36 महत्वाचे विभाग आहे. या सर्व विभागाचा, सर्व विकासाचा जो मापदंड आहे तो अमरावती शहर जिल्ह्याला किंवा विभागाला लागला पाहिजे. याकरता जे काही जिथे गॅप असेल ते गॅप पूर्ण करणं आपली जबाबदारी आहे, ते मी करणार आहे. आज तर माझ्याकडे कुठली बातमी नाही किंवा माझ्याशी कोणी बोललं नाही, माझ्याशी कोणी काही बोललं नाही कोणाची. देखिए भाई, राज साहब बहुत हमारे लिए आदरणीय व्यक्तिमत्व है, लेकिन राज साहब को विनती है कि जिस प्रकार से हार के भी सुधर नहीं रही है और हार के केवल टिटरा फोड़ रही है ईवीएम पे. सारे चुनाव में ईवीएम लगी देश में, जहां जहां कांग्रेस पार्टी की सरकार बनी वहां ईवीएम अच्छी थी, अब महाराष्ट्र में खराब हो गई. मुझे लगता है कि हमने आत्मपरीक्षण करना चाहिए. जैसा हमने लोकसभा चुनाव अमरावती का हारे हम लोग, हम महाराष्ट्र में चुनाव हार गए, सारे चुनाव हार गए, 31 सीटें हारी हमारी. हमने ईवीएम बोला, हमने कौन सी चीज पर हम हारे हैं, कौन से विषय पे हम हारे हैं, इसका आकलन किया. 29 मुद्दों पे हमने काम किया, विधानसभा में 29 मुद्दों पे काम किया. हम जो चुनाव हारे, हारने से हमको सीखे और सीखने से जीते. ये अपोजिशन ने करना चाहिए या अपोजिशन पार्टी के लोगों ने करना चाहिए कि भाई हार क्यों हुई है, कारण क्या है, आकलन करना चाहिए, उसमें सीखना चाहिए. सीखेंगे तो जीतेंगे आगे. वो सीखने को तैयार नहीं, हार मानने को तैयार नहीं है. मैं ये कहना चाहता हूँ कि ये राज साहब को भी मेरी विनती है कि कांग्रेस पार्टी का जो ये एजेंडा है, ईवीएम खराब हो गई है, ये एजेंडा राज साहब जैसे प्रगल्भ और उच्च विचार वाले व्यक्ति ये एजेंडा पर नहीं जाएंगे, ऐसी मेरी भावना है. मेलघाटचा एक प्रश्न आहे शेवटचा. मैं करता हूँ. मेलघाट मध्ये जे रस्ते आहेत शासनाचा निधी येऊन पडलेला आहे, पण फॉरेस्टला परमिशनच नाही. फॉरेस्टची परवानगी मी आणून देतो. मला त्यांचं निवेदन आलेलं आहे, मी केंद्र सरकारशी बोलून त्यावर मार्ग काढतोय. हा, ते आता हो बाबा, काही तर वेळ द्या, थोडा श्वास घ्यायला. मी तुमचा जर आज अर्ज आला माझ्याकडे तर मी चांगली जागा शोधतो आपल्याकरता आणि भाडा करणं, चांगले घर बांधण्याचा निर्णय करेन. जागा तुम्ही शोधा, कुठली जागा पाहिजे, जागा शोधून द्यावा. नाही जागा नाही, ज्या सरकारी जागा आहेत, सरकारी जागा त्या शोधून द्या. कुठली पत्रकार बंधूंना विनंती आहे, तुम्हाला कुठली जागा पाहिजे सरकारी ती जागा मला कळवा, त्याबद्दल मी बैठक घेतो. आणि घर बांधले पाहिजे.
होणार? ऑफकोर्स छान आहे, 100%. नाही विचारायचं कारण हे की चंद्रकांत पाटील जेव्हा पालकमंत्री झाले ना, पहिल्यांदा जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितले की मी दर गुरुवारी अमरावतीला तुम्हाला दिसणार आणि 4-4 महिन्यातून एकदा आले. आज तुम्ही तो शब्द परत वापरला की मी महिन्याचे 3 किंवा 4 दिवस अमरावतीला असेल. पत्रकार महोदयांनी छोटी डायरी करून घ्यावी, तुम्ही डायरीचा हिशोब ठेवावा.